शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे। तर बघा, नुकसान भरपाई ई-केवायसी प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत की नुकसान भरपाई ई-केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे। तर सर्वप्रथम लक्षात घ्या की ही जी नुकसान भरपाई ई-केवायसी प्रक्रिया आहे ती शेतकरी स्वतः करू शकणार नाही आहे। त्यासाठी त्याला काय करावं लागणार आहे, तर जवळच्या माही सेवा केंद्र आहे तिथे जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। आणि त्यासाठी त्याला आवश्यक काय असणार आहे, तर बघा VK विशिष्ट ओळख क्रमांक आवश्यक असणार आहे। तो कुठेही मिळणार आहे तुम्हाला, तर बघा तलाठ्यांकडे ही जी काही लिस्ट आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला जो VK जो विशिष्ट क्रमांक आहे तो मिळणार आहे। याशिवाय जे माही सेवा केंद्र आहेत यांच्याकडे सुद्धा हा नंबर असणार आहे। तिथे जाऊन तुम्ही ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे। तर बघा, तिथे गेल्यानंतर ही ई-केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत। तर बघा, त्यासाठी काय केलं जाणार आहे, तर त्यासाठी बघा ही 14-12 तारखेपासून ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आणि इथं बघा त्यासाठी एक बघा आधार प्रमाणीकरण इथं क्लिक केलं जातं आहे। आणि त्यानंतर नैसर्गिक आपत्ती इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला काय आहे, ही इथे बघा विशिष्ट क्रमांक म्हणून टाकण्यासाठी आपल्याला ऑप्शन येतो। इथं ही विशिष्ट क्रमांक आपल्याला टाकायचा आहे। आणि हा विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर काय आहे बघा, त्या शेतकऱ्याची पूर्ण डिटेल्स आहे ती इथं मिळणार आहे। या डिटेल्समध्ये शेतकऱ्याचं काय असणार आहे बघा, तर विशिष्ट क्रमांक असणार आहे। त्यानंतर शेतकऱ्याचा जो कोणी ID आहे तो असणार आहे। त्यानंतर गट क्रमांक असणार आहे। नंतर शेतीचा प्रकार असणार आहे। शेतकऱ्याचे जे काय बाधित क्षेत्र किती आहे ते असणार आहे। नंतर त्याला वितरित केली जाणारी रक्कम किती आहे ती इथं असणार आहे। याशिवाय इथं आधार क्रमांक जो आहे त्याच्यावर जे नाव आहे ते शेतकऱ्याचं नाव इथे असणार आहे। आणि शेतकऱ्याचा आधार क्रमांक याशिवाय बँकेचं नाव असणार आहे, बँकेचा खाते क्रमांक असणार आहे, बँकेचा IFSC कोड आणि इथं मोबाईल नंबर, अशा पद्धतीने सर्व माहिती ही शेतकऱ्याला तिथं दाखवली जाणार आहे। आणि ही माहिती आपली बरोबर आहे की नाही हे आपल्याला शेतकऱ्याने काय करायचं आहे, तर ती चेक करायचं आहे। आणि ही माहिती बरोबर असल्यानंतरच ही प्रक्रिया आपण पूर्ण केली जाणार आहे। तर बघा, यानंतर आपल्याला काय करायचं की बघा अशा पद्धतीने इथं ऑप्शन येणार आहे, ज्यामध्ये आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे, नो ग्रेव्हन्स म्हणजे माझी काहीही तक्रार नाही याबाबत किंवा मला सगळं हे मंजूर आहे, अशा पद्धतीने आपण इथं सिलेक्ट करावं लागणार आहे। जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल यामध्ये की बघा यामध्ये अनेबल टू ऑथेंटिकेट ॲग्री विथ ऑल, म्हणजे तुम्ही जर का याच्यासाठी ॲग्री असाल त्याच्यासाठी तुम्ही तिथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं काय सांगितलं त्यांनी, अनेबल टू ऑथेंटिकेट्स डिसॲग्री आधार, म्हणजे आधार जो क्रमांक दिलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय डिसॲग्री आहात। याशिवाय अनेबल टू ऑथेंटिक्स डिसॲग्री गट क्रमांक, म्हणजे जो काय गट क्रमांक दिलेला आहे त्याबद्दल तो तुमचा चुकीचा आहे, त्यासाठी तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। नंतर इथं बघा काय सांगितलं, बँक डिटेल्ससुद्धा दिलेला आहे। तर अनेबल असेल तर तुम्हाला बँक डिटेल्स ही चुकीची आहे तर तुम्ही तिथं क्लिक करू शकणार आहात। आणि एकंदरीत जर का तुम्हाला हे सगळे याच्यापैकी तुम्हाला काय सांगितलं की ना माझे सगळं बरोबर आहे, तर आपण तिथं करायचं की माझी काही तक्रार नाही, आणि अशा पद्धतीने तिथं क्लिक करून काय करायचं आहे, पुढे ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे। आणि त्यासाठी काय इथे 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडं, एक ई-केवायसी OTPने करायची आहे आणि दुसरी म्हणजेच तुमचे बायोमेट्रिक आधारने करायचे आहे। तर आता इथं आपलं काय करायचं आहे की आपण बायोमेट्रिक करणार आहोत, कारण सध्या OTPचा थोडा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे इथं काय करायचं आहे की बायोमेट्रिक पद्धतीने OTP कशी बघा इथे सिलेक्ट करायचं आहे। आणि तर बायोमेट्रिक पद्धतीनं क्लिक करून संबंधित जो शेतकरी आहे त्याचा इथं आधार जे थंब घेतला जाणार आहे। बघा व्हॅलिडेट UIDवर तिथं यानंतर इथं आपला थंब आता घेतला जातो आहे। अशा पद्धतीने इथं ही बघा सक्सेस झालेला आहे थंब, आणि अशा पद्धतीने लगेच तुम्हाला जी पावती आहे ती इथं तयार होते, ज्यामध्ये आपण PDF फाईलमध्ये ती डाउनलोड करून संबंधित शेतकऱ्यालाही दिली जाणार आहे। तर बघा यामध्ये शेतकऱ्याला दिल्यानंतर त्यामध्ये सर्व शेतकऱ्याची माहिती असणार आहे, जसं इथे आलेलं आहे बघा। तर यामध्ये तुमचं काय तर आधार प्रमाणीकरणची पावती आहे ती तुम्हाला दिली जाणार आहे, ज्यामध्ये तुमचं स्थान असणार आहे। बघा काय काय यामध्ये माहिती असणार आहे तुमची, तर तुमचं स्थान, तारीख असणार आहे, तर वेळ असणार आहे, मोबाईल नंबर असणार आहे, तुमचं संपूर्ण नाव असणार आहे, तुमचं गाव असणार आहे, तालुका, नंतर जिल्हा, यानंतर तुमचं वर्ष असणार आहे, आणि विशिष्ट क्रमांक हा बघा इथे विशिष्ट क्रमांकसुद्धा असणार आहे। नंतर इथं तुमचं बँकेचं नाव असणार आहे, शाखा असणार आहे, आणि तक्रार तुमची आता यामध्ये काही तक्रार नाही म्हणून तिथं नो आलेलं आहे, काही तक्रार नाही आहे। इथं वेळ असणार आहे, कधी अपील केलेला आहे KYC,
ही तारीख असणार आहे आणि ही आपले आधार प्रमाणीकरण झालं असं हे खाली त्यामध्ये लिहून येणार आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की ही आपली जे आधार प्रमाणीकरण झालेले आहे ते आपल्याला चेक करायचं असेल की बाबा ही KYC प्रक्रिया पेंडिंगला आहे, पूर्ण झाली की नाही. हे करण्यासाठी काय करतोय, त्यासाठी आपल्याला ही वेबसाईट आहे जी की आता बघा mh.disastermanagement.maha.it.org.payment status इथं आपल्याला ही जाऊन आपल्याला चेक करायचं आहे स्टेटसमध्ये. तर ही जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही ही आपला विशिष्ट क्रमांक टाकून चेक करायचं आहे. तर इथं आपण काय करूया की विशिष्ट क्रमांक बघाल तुम्हाला जी पावती आलेली आहे त्यावर सुद्धा हा विशिष्ट क्रमांक असणार आहे. तर तो विशिष्ट क्रमांक इथे आपल्याला काय करायचा आहे, टाकायचा आहे. आणि बघा जी मगाशी जी आपण पावती काढली गेलेली होती त्यावर विशिष्ट क्रमांक आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे आणि काय करायचं, सबमिट करायचं आहे. तर बघा सबमिट केल्यानंतर इथं काय येतं बघा, इथं पेमेंट स्टेटस काय आलेलं EYC कंप्लीटेड, म्हणजे तुमची KYC प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. जर का तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर तिथं ऑप्शन काय येणार आहे की पेंडिंगला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय समजावून घेतलेलं आहे की ही KYC प्रक्रिया ही कशा पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.